प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण रसगुल्ले बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पनीरची गरज आहे. तर आपण 1 लिटर दुधापासून पनीर तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मिल्की मोअरचं फुल क्रीम मिल्क घेतलं आहे, फुल क्रीम दूध. आणि हे म्हशीचं दूध आहे. आपल्याला हे 1 लिटर दूध घ्यायचं आहे. थोडंसं पाणी आधी खाली भांड्यात टाकून घ्यायचं, म्हणजे दूध गरम होताना तळाला लागत नाही. आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आपल्याला छान गरम करून घ्यायचं. आता दूध तापवायला ठेवलं आहे मी आणि छान उकळी येऊ द्यायची. आणि मग आपण व्हिनेगर घालून पनीर करून घेणार आहोत. हे बघा, आता उकळी यायला लागली आहे. आता एक छान उकळी काढून घ्यायची आणि गॅस बंद करू. हे बघा, आता 2 चमचे व्हिनेगर घेतलं तर 2 चमचे पाणी घ्यायचं. असं मिक्स घेऊन 1 चमचा घेतलं तर 1 चमचा पाणी असं करायचं. तर गॅस चालू करूया आणि थोडं थोडं व्हिनेगर टाकून घ्यायचं. गाईच्या दुधापेक्षा तुम्ही म्हशीचंच दूध वापरा आणि फुल क्रीम दूध घ्या. म्हणून मी तुम्हाला दाखवलं की असं दूध घ्यायचं फुल क्रीमवालं. चव पण छान येते त्याच्याने आणि फॅट्स भरपूर असतात ना म्हशीच्या दुधामध्ये, म्हणून ते घ्यायचं. हे बघा, लगेच व्हायला पण लागलं. तर जोपर्यंत असं पिवळसर हिरवट पाणी निघत नाही बाजूला, तोपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं. आता हे राहिलेलं पण मी टाकून देते. हे बघा, असं पिवळसर हिरवट पाणी येतं. हे बघा, असं जेव्हा पनीर बाजूला होतं आणि पाणी बाजूला, तेव्हा काढून घ्यायचं. मी 2 टेबलस्पून व्हिनेगर आणि 2 टेबलस्पून पाणी घेतलं होतं. अगदी परफेक्ट आहे हे, बघू शकता तुम्ही. आता काढून घेऊया. तर असं एक भांडं ठेवायचं खाली, त्यानंतर अशी गाळणी ठेवायची, त्याच्यावर असा कपडा टाकायचा. सुती कपडा घ्या कॉटनचा आणि याच्यावर गाळून घ्या. किती मस्त पनीर निघालेलं आहे 1 लिटरमध्ये. आता याच्यावर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं, म्हणजे व्हिनेगरचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो. जास्त नाही हलवायचं, थोडं थोडं. आता हे आपल्याला बांधून ठेवायचं.
गरम असतं त्यामुळे जरा सांभाळ. अशा प्रकारे आता हे लटकून ठेवूया, म्हणजे त्याच्यातलं पाणी निघून जाईल. 1 तासभर तरी तुम्ही असं लटकून ठेवा. तोपर्यंत पाक करून घेऊया. तर इथे 1 वाटी जेवणाच्या वाटीचं प्रमाण, 1 वाटी साखर आणि 2 वाट्या पाणी. आता हे फक्त मेल्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला. एक तारी पाक किंवा 2 तारी पाक असं काही करायचं नाही आहे, फक्त आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची. आता इकडे पाक होतो तोपर्यंत आपण पनीर बघूया. हे बघा, मस्त पनीर झालं आहे आपलं. आता हे आपल्याला छान मळून घ्यायचं. असं मोकळं करून घ्यायचं. आता हे आपल्याला छान मऊ करून घ्यायचं, सॉफ्ट तळव्याने ह्या भागाने. त्याच्यात जे दाणे असतात ना ते एकदम सॉफ्ट झाले पाहिजे, म्हणजे मग आपण जेव्हा गोळा करू ना त्यावेळेस क्रॅक्स जाणार नाही त्याला. आपला पाक तयार झाला आहे. आता हे मी मऊ करून घेते छान. 8-10 मिनटं तरी लागतील याला. आता यात आपल्याला 2 टेबलस्पून मैदा घालायचा. मैदा किंवा कॉर्नफ्लोअर घातलं तरीही चालेल. आता हे पण छान एकत्र करून घ्यायचं. छान असा गोळा बनायला लागला की मग बंद करायचं मळणं. आता ह्याचे गोळे करून घेऊया. तर तुम्हाला जसे आवडतील तसे गोळे करून घ्यायचे, छोटे मोठे. समान आकाराचे केले तर छानच. आधी असे करून घेऊ म्हणजे समान येतील. आता हे वळवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आता मी करून घेते. आता आपले बॉल्स तयार करून झालेत. बघू शकता तुम्ही, कुठेही क्रॅक नाही आहे, सॉफ्ट झालेले आहेत. आता हे ओल्या कपड्याने झाकून ठेवायचे. तोपर्यंत आपण पाक करून घेऊया. हे ओल्या कपड्याने झाकून ठेवूया आणि दुसरा एक पाक तयार करून घेऊया. आता पहिला पाक बाजूला ठेवून द्यायचा आणि दुसरा पाक करायचा. आता या पाकासाठी आपल्याला 2 वाट्या साखर आणि जेवणाच्या वाटीचं प्रमाण
2 वाट्या साखर आणि 5 वाट्या पाणी. आता हा पण आपल्याला 1 तारी 2 तारी असा पाक करायचा नाही आहे, फक्त साखर मेल्ट करून घ्यायची. आता यात थोडंसं मी वेलची घातली तरी चालेल किंवा मी रोज इसेन्स घालते. आणखी चव छान लागेल त्याने. केवढा इसेन्स घातला तरीही चालेल आणि इसेन्स नसला तर मग वेलची घाला. आता हे छान उकळी येऊ देऊ. आता छान उकळी आली आहे, आपण एक एक बॉल सोडून देऊ. आता झाकण ठेवून 5 मिनटं उकळू देऊ. हे बघा मस्त फुललेत. हे फुलेपर्यंत ठेवायचं. 5 मिनटात फुलले नाही तर 10 मिनटं ठेवा. हे बघा मस्त फुललेत. आता हे आपल्याला थंड पाण्यात ठेवायचे, म्हणजे मग ते रबरासारखे होत नाही. गॅस बंद करते. बघा असं मी आईस क्यूब्स घेतल्यात, त्यात थोडं पाणी टाकलं, थंड पाणी, आणि यात आपल्याला आता एक एक सोडून घ्यायचं. हे बघा आता मी सर्व बॉल्स यात टाकून घेतले थंड पाण्यात. आता आपल्याला अशा बॉल्समध्ये किंवा अशा बाउलमध्ये किंवा मग एखादं भांडं घेऊ शकता तुम्ही. त्यात काढून घ्यायचे. मी या काचेच्या बाउलमध्ये काढून घेतले. आता सर्वात आधी आपण जो पाक केला होता ना, तो पाक यावर टाकायचा. बघा मस्त सर्व पाक बरोबर झाला आपला. बघा किती सुंदर झालेत, बघू शकता. बघा तोडून पण दाखवते मी. हे बघा किती सॉफ्ट झालेले आहेत. अशा पद्धतीने करून बघा तुम्ही. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.